गोष्ट आहे आपल्या लाडक्या बाप्पाची, म्हणजेच श्री गणरायाची. माता पार्वती आणि शिवशंकर यांचे गणेश आणि कार्तिकेय हे 2 मुलगे. दोन्ही मुलांचे ते खूप लाड करत. पार्वती दोघांचं प्रेमाने संगोपन करीत असे. दोघांमध्ये गणेश लहान असल्याने त्याचे कौतुक लाड जास्त होतात असे कार्तिकेय चेष्टेने म्हणत असे. दोन्ही भावांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. त्यांची मौज मस्तीही चालत असे. दोघांमध्ये लुटूपुटूची भांडणेही होत. कधी कार्तिकेय म्हणे, गणेशा तुझं पोट किती मोठं झालंय मोदक खाऊन खाऊन. मग गणपती बोले, तू तर 6 तोंडाने खातोस. त्यावर कार्तिकेय उत्तर देई, तुझे डोळे एवढे बारीक का. गणेश त्याला विचारी, तुला 6 मस्तकं का आहेत. अशी दोघांची लढाई चाले. पार्वती माता दोघांनाही समजावून शांत करी. शिवशक्ती आपल्या मुलांच्या बाललीला पाहण्यात आनंदी होत असत. एकदा नारद मुनी कैलास पर्वतावर आले. तेव्हा दोन्ही मुलांमध्ये हुशार कोण असा प्रश्न निघाला. कोण बुद्धिवान आहे हे पाहण्यासाठी त्यांनी दोघांमध्ये एक प्रतियोगिता ठेवली. जो कोणी 3 वेळा पृथ्वी प्रदक्षिणा म्हणजेच जगाची परिक्रमा करून प्रथम इथे येईल तो जिंकेल असं ठरलं. कार्तिकेयाने आपल्या चातुर्याची चुणूक दाखवण्यासाठी माता पिता दोघांना नमस्कार केला, नारद मुनींना नमस्कार केला आणि आपलं वाहन मोरावर बसून आकाशमार्गे प्रदक्षिणेसाठी निघाले. श्री गणेशाने ते पाहिलं आणि विचार करू लागले, मी हा एवढा मोठा, माझं वाहन आहे उंदीर, यावर बसून जग फिरायला निघालो तर पोहोचणार कधी आणि कसा. त्यांनी ही स्पर्धा बुद्धीची असल्याने बुद्धी चातुर्याचाच वापर करायचं ठरवलं. त्यांनी काय केलं, शंकर पार्वती जिथे बसले होते तेथे गेले. प्रथम त्यांना नमस्कार केला आणि आईवडिलांना दोघांनाही प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली. सर्वजण पाहत होते, याचं चाललंय तरी काय. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर पुन्हा नमस्कार करून ते तिथेच उभे राहिले. शंकराने त्याला विचारलं, तुला जगाची परिक्रमा करायची आहे, तू हे काय करतो आहेस. तेव्हा श्री गणेश उत्तरले, तुम्ही माझे आईवडील आहात आणि माझ्यासाठी तुम्हीच माझं जग आहात, म्हणून मी तुम्हालाच प्रदक्षिणा घातली. सर्वांनाच नंतर त्यांचं बोलणं पटलं. पार्वतीने गणेशाला मोदक खायला देऊन खुश केलं. कार्तिकेय काही वेळाने तेथे आले. त्यांना सर्व प्रकार समजला. तो थोडा नाराज झाला आणि रागावून तेथून निघून गेला. शंकरांनी श्री गणेशाला तू महान बुद्धिवान म्हणून ओळखला जाशील असा आशीर्वाद दिला. जेव्हा कोणतंही मोठं काम सफलतापूर्वक पूर्ण करायचं असेल तेव्हा बुद्धीचा योग्य वापर करावा. शक्तीपेक्षा युक्ती कायमच श्रेष्ठ ठरते. गणपती बाप्पा मोरया.